हेलो गाइस, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन। काहीच महाराष्ट्र सेट जो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट केला होता त्या एक्झाम संदर्भात जी चॅलेंजिंग आन्सर की प्रोव्हाइड केलेली आहे त्या आन्सर कीनुसार अनेक क्वेश्चनला अनेक विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेलं आहे। आज आपण हेच पाहणार आहोत की कुठले क्वेश्चन पेपर फर्स्ट संदर्भात चॅलेंज झालेले आहेत। हे तुम्हाला पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण फायनल आन्सर कीमध्ये पर्टिक्युलर क्वेश्चनचे ऑप्शन चेंज होऊ शकतात, पर्टिक्युलर क्वेश्चनचं आन्सर चेंज झालेलं पाहायला भेटू शकतं। आज आपण पेपर फर्स्ट संदर्भात 29/6/2025 पर्यंत कुठले क्वेश्चन चॅलेंज झालेत हे पाहत आहोत। याआधी देखील चॅलेंज झालेल्या क्वेश्चनचा व्हिडिओ मी शेअर केलता, त्यानंतर देखील काही क्वेश्चन चॅलेंज झालेत, ते या ठिकाणी तुम्हाला सर्वच क्वेश्चन मी प्रोव्हाइड करणार आहे। फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे सुरू करण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन, MSCET एक्झाम 2026 म्हणजे नेक्स्ट MSCET एक्झाम जो कंडक्ट होणार आहे त्या एक्झामसाठी आणि नेक्स्ट जो डिसेंबरचा नेट एक्झाम कंडक्ट होणार आहे त्या एक्झामसाठी पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू करत आहोत। तो कोर्स 30 जून 2025 पासून सुरू होणार आहे। त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाणार आहे, प्लस त्या संदर्भात MCQज प्रॅक्टिस असेल, मॉक टेस्ट असतील, क्विज असतील, या सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाणार आहे। त्या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत 2023 मध्ये आणि 2024 मध्ये। ठीक आहे, सर्वांचे फीडबॅक मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेले आहेत। फ्रेंड, हा जो कोर्स असणार आहे ना, या कोर्स संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर 9011362082 या नंबरवर मेसेज करा, इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केली जाईल। त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता। पेपर फर्स्ट इन डिटेल या कोर्समध्ये तुम्हाला कंप्लीट करून दिला जाणार आहे। ठीक आहे, तर इन्फॉर्मेशन हवी असेल तर नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता। तर फ्रेंड, आज आपण MSCET एक्झाम 2025 मधले चॅलेंज झालेले क्वेश्चन कुठले आहेत हे पाहणार आहोत। परत रिपीट करल, चॅलेंज झालेल्या क्वेश्चन संदर्भात पार्ट फर्स्ट याआधी मी अपडेट केलेला आहे। त्यामध्ये कुठले क्वेश्चन चॅलेंज झाले ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे। त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आणखी काही क्वेश्चनला चॅलेंज केले ते तुम्हाला कळावं, त्या अनुषंगाने आजचं लेसन मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे। सिंपल, तर या ठिकाणी जो MSCET एक्झाम आहे त्यामध्ये पेपर फर्स्ट आहे त्याचं सेट C मी घेतलेला आहे। तुमचा कुठलाही सेट असेल तर फरक पडत नाही, क्वेश्चन खालीवरती असतील। आणि या ठिकाणी एक पॉईंट समजून घ्या, फॉर एक्झाम्पल सेट C मधील एखाद्या क्वेश्चनला चॅलेंज झाला असेल तर ते पर्टिक्युलर चॅलेंज हे प्रत्येक सेटला ॲप्लिकेबल असतं। म्हणजे A ला पण ॲप्लिकेबल असणार आहे, B ला पण ॲप्लिकेबल असणार आहे, C ला पण ॲप्लिकेबल असणार आणि D ला पण असणार। म्हणजे एखादा विद्यार्थी सेट A नुसार एखाद्या पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करतोय तर याचा अर्थ असा नाहीये की फक्त सेट A मधलेच आन्सर चेंज होणार, तर याचा अर्थ असा असतो की पर्टिक्युलर सर्वच सेटचे आन्सर चेंज होणार आहे। सिंपल, याबद्दल काही विद्यार्थ्यांना डाऊट होता म्हणून तो क्लिअर केला। ठीक आहे, म्हणजे थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर कुठल्याही क्वेश्चनला चॅलेंज झाल्यानंतर त्याचा आन्सर फायनल आन्सर कीमध्ये सर्वांनाच ॲप्लिकेबल असेल, फक्त पर्टिक्युलर विद्यार्थ्यासाठी नसेल किंवा पर्टिक्युलर फक्त सेटसाठी नसेल, ते सर्वांनाच ॲप्लिकेबल आहे। सिंपल, तर तुम्हाला आधी पण मी काही क्वेश्चन सांगितले होते की त्याला ऑलरेडी चॅलेंज झालेलं आहे। यामधला जो क्वेश्चन नंबर 3 आहे, 3 नंबरचा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेला आहे। या पर्टिक्युलर क्वेश्चनचं कुठलाही आन्सर हे मोस्ट अप्रोप्रिएट भेटत नाहीये, अशा पद्धतीने चॅलेंज केलंय। मी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कशा प्रकारचं चॅलेंज केलंय हे सांगतोय। ठीक आहे, नन ऑफ दी अबो अशा प्रकारचं या ठिकाणी चॅलेंज केलंय क्वेश्चन नंबर 3चं। म्हणजे फायनल आन्सर कीमध्ये हा क्वेश्चन कदाचित ड्रॉप होऊ शकतो। ठीक आहे, याला चॅलेंज झालेलं आहे। त्यानंतर जो 4 नंबरचा क्वेश्चन होता याला देखील चॅलेंज झालंय, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं। या क्वेश्चनचं इंटिरियम आन्सर कीनुसार ऑप्शन नंबर D त्यांनी करेक्ट दिलेलं आहे, पण प्रॉपर वेने तुम्ही कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करून पाहिले तर ऑप्शन नंबर A हा करेक्ट येतोय, म्हणून या ठिकाणी ऑप्शन A करिता चॅलेंज झालेलं आहे। अनेक विद्यार्थ्यांना याबाबतीत अजूनही कन्फ्युजन आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी एक मी सजेशन करल, तुम्ही कुठल्याही CAच्या ऑफिसमध्ये जा, ठीक आहे, किंवा कुठल्याही बँकच्या एखाद्या सिनियर कर्मचाऱ्याला भेट द्या, ते याबद्दल तुम्हाला प्रॉपर वेने गायडन्स करतील। या ठिकाणी ऑप्शन A आहे, त्या A ऑप्शनसाठी चॅलेंज केलेलं आहे। सिंपल, त्यांनी आता ऑप्शन नंबर D हा करेक्ट दिला होता। ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असेल त्यांच्यासाठी मी सांगितलंय, CA असतील म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट किंवा बँकचा एखादा सिनियर कर्मचारी असेल, त्यांना जर तुम्ही विचारलं की कुठल्या प्रकारची FD मला फायदेशीर ठरेल तर ते पण तुम्हाला याबद्दल गायडन्स करतील। कळत नसेल तर, आणि कळलं असेल तर व्हेरी गुड, ठीक आहे, डोंट वरी।
बाकी जे योग्य असेल ते फायनल आन्सर मध्ये येईलच. ठीक आहे, सो डोंट वरी. त्यानंतर हा 6 नंबरचा क्वेश्चन आहे ना, हा देखील विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलाय. याला चॅलेंज करण्याची आवश्यकता नव्हती, पण याला चॅलेंज केलेलं आहे. याचं ॲक्च्युली ऑप्शन नंबर डी हे त्यांनी करेक्ट दिलेलं आहे, पण या क्वेश्चनच्या ऑप्शन बी साठी चॅलेंज झालंय. का झालं, का केलं माहीत नाही, पण ऑप्शन बी साठी चॅलेंज केलेलं आहे. सिंपल, विद्यार्थ्यांनी जे फीडबॅक मला शेअर केले त्याच्या बेसवर मी तुम्हाला कुठल्या क्वेश्चनला चॅलेंज झालं ते सांगतोय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10. हा क्वेश्चन नंबर 10 देखील चॅलेंज झालेला आहे. या ठिकाणी कुठलेही ऑप्शन मोस्ट अप्रोप्रिएट नाही आहे, म्हणून नन ऑफ दी अबोव अशा संदर्भात हा क्वेश्चन चॅलेंज झालाय. हा देखील क्वेश्चन ड्रॉप होऊ शकतो. याचे इक्वली सर्वांना मार्क भेटू शकतात. जर तुम्हाला याचं प्रॉपर सोल्युशन येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पण चॅलेंज झालेला क्वेश्चन आहे, चॅलेंज ॲक्सेप्ट होईल का नाही माहीत नाही, कारण सिरीजचा क्वेश्चन आहे. त्यांनी कुठल्या प्रकारचं लॉजिक लावलंय हे आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. सिरीज आहे, ठीक आहे, सिरीजला लॉजिक खूप प्रकारचे असू शकतात. प्रॉपर असं लॉजिक या ठिकाणी आयडेंटिफाय करता येत नाही विद्यार्थ्यांना किंवा आम्हालाही. पण त्यांनी जर खरंच प्रॉपर वेगळं काहीतरी नॉलेज लावलं असेल, काहीतरी वेगळंच लॉजिक लावलं असेल तर याचं चॅलेंज कदाचित ॲक्सेप्ट होणार नाही. पण मे बी चॅलेंज ॲक्सेप्ट झालं पाहिजे. सर्वांना याचे इक्वली मार्क भेटले पाहिजे. ठीक आहे, कारण या सिरीजमध्ये कुठली ना कुठली चूक डेफिनेटली आहे. त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन आहे, हा देखील चॅलेंज झालेला आहे. याचा ऑप्शन त्याने डी करेक्ट दिलंय, ऑप्शन बी साठी चॅलेंज केलंय. हे तुम्हाला मागील लेसनमध्ये पण मी सांगितलं होतं. त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे हा देखील चॅलेंज केलेला आहे, 15 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, त्यांनी आत्ताच्या आन्सर कीनुसार 15 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन कुठलं करेक्ट दिलेलं आहे, 15चं बी दिलंय, बरोबर ना. त्यांनी 15चं बी ऑप्शन एक करेक्ट दिलंय, पण 15चं बी ऑप्शन करेक्ट नसून ऑप्शन डी मे बी करेक्ट येत आहे. ऑप्शन डी साठी याचं चॅलेंज झालेलं आहे. ठीक आहे, मग चेंज झालं तर सर्वांना ॲप्लिकेबल असेल, सर्वांनाच याचे मार्क भेटतील. म्हणजे पॉईंट समजून घ्या. आता त्यांनी काय दिलंय, ऑप्शन बी हे करेक्ट दिलेलं आहे, बरोबर ना, आन्सर कीनुसार. इन केस फायनल आन्सर कीमध्ये त्यांनी ऑप्शन डी हे करेक्ट ठेवलं तर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन डी निवडलं होतं त्यांना याचे मार्क भेटतील, ज्यांनी बी निवडलं होतं त्यांचे मार्क कमी होतील. सिंपल, अशा प्रकारे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं जातं किंवा ते ॲप्लिकेबल होत असतं. त्यानंतर 28 नंबरचा क्वेश्चन आहे, हा देखील एका विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलाय. याचा ऑप्शन ए साठी चॅलेंज केलंय. आता आन्सर कीनुसार ऑप्शन डी हे करेक्ट दिलेलं आहे. माझ्या मते ऑप्शन डी हे करेक्ट आहे. ऑप्शन एला चॅलेंज करण्याची गरज नव्हती, पण केलंय चॅलेंज. ठीक आहे, ॲक्सेप्ट होईल का नाही गॅरंटी नाही. ऑप्शन डी हे मोस्ट अप्रोप्रिएट आणि करेक्ट आहे. या ठिकाणी श्रवण, भिक्खू आणि उपाध्याय, ठीक आहे, करेक्ट आहे, पण तरी देखील चॅलेंज केलंय. पाहूया, ठीक आहे, फायनल आन्सर कीमध्ये. त्यानंतर 31 नंबरचा क्वेश्चन हा देखील चॅलेंज झालेला आहे. या ठिकाणी रिफ्लेक्टिव्ह लेवल संदर्भात क्वेश्चन होता. ऑप्शन डी त्यांनी आत्ताच्या आन्सर कीनुसार करेक्ट दिलाय आणि मे बी तोच करेक्ट आहे, पण तरी देखील ऑप्शन नंबर सी साठी चॅलेंज केलेला आहे. मग ॲक्सेप्ट होईल का नाही माहीत नाही, पण ऑप्शन डी त्यांनी आत्ता दिलाय. ऑप्शन डीच करेक्ट यायला हवा, तरी देखील ऑप्शन सी साठी विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलंय. फायनल आन्सर कीमध्ये पाहूया. एक पॉईंट समजून घ्या, याचं चॅलेंज ॲक्सेप्ट हो किंवा नाही हो, त्यांनी वैयक्तिक म्हणजे मला स्वतःला कुठलाही फरक पडत नाही आहे. विद्यार्थ्यांचे काही मेसेज आले की सर याचं चॅलेंज ॲक्सेप्ट झालं नाही पाहिजे, ऑप्शन डी आहे ना तेच करेक्ट राहिलं पाहिजे. ठीक आहे, किंवा काही विद्यार्थ्यांचे मेसेज असे आले की ऑप्शन सीला जरा खूप जणांनी चॅलेंज केलं तर ऑप्शन सी ॲक्सेप्ट होऊन ते ऑप्शन सी फायनल आन्सर कीमध्ये देतील. असं नसतं. ठीक आहे, खूप जणांनी चॅलेंज केलं मग ते ऑप्शन सीला निवडणार असं नसतं. त्यांना जे नॉलेजनुसार वाटतंय ना तेच ते फायनल आन्सर कीमध्ये आन्सर देणार आहेत. तुम्ही 1000 जणांनी चॅलेंज करू किंवा 2000 जणांनी करू, फरक पडत नाही. ते एक्सपर्ट आहेत, एक्सपर्टला जसं वाटलं तेच आन्सर फायनल आन्सर कीमध्ये येतं. फायनल आन्सर कीमध्ये जे आन्सर येईल ते जर तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही, हायकोर्टामध्ये पण जाऊ शकत नाही. त्यांनी ऑलरेडी प्रॉस्पेक्टमध्ये मेन्शन केलंय, जी फायनल आन्सर की असेल ती मॅन्डेटरी असेल, ती तुम्हाला ॲक्सेप्टच करावं लागेल. सिंपल, म्हणजे फायनल आन्सर केलं चॅलेंज नसतं, जे येईल ते येईल. पण आत्ता विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेलं आहे ऑप्शन नंबर सी साठी. ऑप्शन नंबर डी आता करेक्ट दिलाय, मे बी तोच करेक्ट आहे. त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलंय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 36 हा देखील चॅलेंज केलाय. चॅलेंज करण्याची गरजच नव्हती, का केला आय डोंट नो. ठीक आहे, कुठं आन्सर पाहिला असेल माहीत नाही, पण हा चॅलेंज करण्याची आवश्यकता नव्हती, कारण सब्जेक्टिव्ह रिसर्च कुठलाच नसतो. आणि नॉट वाला विचारलंय तर सब्जेक्टिव्ह रिसर्च नसतोच. ऑप्शन डी त्यांनी करेक्ट दिलंय, पण तरी देखील या क्वेश्चनला चॅलेंज केलंय ऑप्शन नंबर बी साठी, ऑप्शन नंबर सी साठी केलंय. ऑप्शन नंबर सी साठी त्यांनी चॅलेंज केलंय. ठीक आहे, कॉजल रिसर्च. कॉजल पण रिसर्च असतो, सब्जेक्टिव्ह नसतो, हे लक्षात घ्या. त्याने ऑप्शन डी करेक्ट दिलंय, पण तरी ऑप्शन सीला चॅलेंज केलंय. ॲक्सेप्ट होईल का नाही माहीत नाही.
मे बी नाही होणार 99%, कारण सब्जेक्टिव्ह रिसर्च नसतो. हे तुम्हाला मी कोर्समध्ये पण सांगितलं होतं, अनेक ठिकाणी अनेक वेळा सांगितलं होतं वेगवेगळ्या वेने. ठीक आहे, सब्जेक्टिव्हिटी नसती, सब्जेक्टिव्हिटी पण रिसर्चमध्ये नसते आणि सब्जेक्टिव्ह रिसर्च पण नसतो, हे लक्षात ठेवा. हे पण कदाचित चॅलेंज ॲक्सेप्ट होणार नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे 29/6/2025 पर्यंत कुठले कुठले क्वेश्चन चॅलेंज झालेत ते तुम्हाला मी सांगितलंय संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ठीक आहे, जे पण मला फीडबॅक आले ते आणि विद्यार्थ्यांनी ज्या क्वेश्चनला चॅलेंज केलंय त्यानुसार मी तुम्हाला फीडबॅक या ठिकाणी प्रोव्हाइड केलाय. आणि विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर कुठल्या क्वेश्चनला चॅलेंज केलेलं आहे ते आम्हाला कळवा. सो आय होप तुम्हाला कळालं असेल की कुठले क्वेश्चन चॅलेंज झालेत. आता हे जे क्वेश्चन चॅलेंज झालेत ना, ते चॅलेंज करताना पर्टिक्युलर विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रूफ असतील, इव्हिडन्स असतील ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेत. पण ते प्रोव्हाइड केल्यानंतर जर ते प्रॉपर नसतील तर कदाचित ते चॅलेंज ॲक्सेप्ट होत नाही. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की आपणही त्याला चॅलेंज केलं तर आपला फायदा होऊ शकतो, तर तुम्ही वैयक्तिक पण वेगवेगळ्या प्रकारे चॅलेंज करू शकता. कारण तुम्ही दिलेले इव्हिडन्स आणि पर्टिक्युलर विद्यार्थ्यांनी दिलेले इव्हिडन्स हे वेगवेगळे इव्हिडन्स असतात. त्यांना जो इव्हिडन्स वेगळा वाटेल किंवा योग्य वाटेल त्यानुसार ते पर्टिक्युलर क्वेश्चनला ॲक्सेप्ट करून ते चॅलेंज ॲक्सेप्ट करू शकतात. ठीक आहे, तसं एका विद्यार्थ्याने चॅलेंज केलं आणि त्याचं चॅलेंज ॲक्सेप्ट झालं तरी पण सर्व विद्यार्थ्यांना ॲप्लिकेबल असतं. पण काही वेळेस होतं काय, एखादा विद्यार्थी चॅलेंज करतो पण प्रॉपर इव्हिडन्स देत नाही, म्हणून मग ते चॅलेंज ॲक्सेप्ट होत नाही, असंही होतं. म्हणून तुम्हाला जर प्रॉपर वेगळं एव्हिडन्स काय भेटत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पण चॅलेंज केलं तरी पण फरक पडणार नाही. एका क्वेश्चनला चॅलेंज करण्यासाठी 200 रुपये लागतात. हे पैसे जाऊ नये म्हणून तुम्हाला फक्त सांगितलं होतं की तुम्ही पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करताना बाकीच्यांनी केलं असेल तर करू नका, पैसे वाचवावे म्हणून. बाकी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही टेबल चॅलेंज करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सिम्पल. तर काहीच जाता पुन्हा सांगाल, पेपर फर्स्टसाठी नवीन कोर्स आपण सुरू करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा सिलेबस तुम्हाला डिटेलमध्ये कव्हर करून दिला जाणार आहे. हा कोर्स 30 जूनपासून सुरू होत आहे आणि जवळपास सेट एक्झाम होईपर्यंत हा कोर्स आपला असणार आहे. ठीक आहे, पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे या कोर्समध्ये तुम्हाला कव्हर करून दिला जाणार आहे. यामधली लेक्चर तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही पाहू शकता ॲज पर युअर कन्व्हिनियन्स टाईम. ऑफिस करता ठीक आहे, महिला असतील तर घर वगैरे सांभाळून ते लेक्चर पाहू शकतात. अशा पद्धतीने लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. फ्रेंड, या कोर्सची फी 2500 आहे. परिस्थिती नसेल वन टाईम पेमेंट करण्याची तर इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पैसे पेड करू शकता. 1500 कोर्स जॉईन करताना पेमेंट करावं लागेल आणि त्यानंतर 1050 अशा प्रकारे तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे पेड करू शकता. ठीक आहे, आणि परिस्थिती योग्य असेल तर 2500 ॲट वन टाईम पेमेंट करून तुम्ही कोर्सचा ॲक्सेस घेऊ शकता. कोर्सचा ॲक्सेस घेण्यासाठी किंवा इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी या नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर याच नंबरच्या गुगल पे किंवा फोनपेला पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल. 30 जूनपासून आपला कोर्स सुरू होणार आहे. सिम्पल, पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे कव्हर होईल. आणि जे विद्यार्थी कॉमर्स आहेत त्यांच्यासाठी देखील पूर्णपणे कोर्स आहे. त्यांनी मेसेज करताना कॉमर्स कोर्स असा मेसेज करा, तुम्हाला कॉमर्सच्या कोर्सबद्दल देखील इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. सो फ्रेंड, आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.